ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बघूया तुमच्या माझ्या गावची बित्तम बातमी, गाव तिथे माझा। अकोल्यात कुरिअरनं आलेल्या तब्बल 16 लाखांच्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला। प्रशांत शहा हे प्रशांत आंगडिया कुरिअर सर्व्हिस चालवतात। शहा यांचा नोकर काल मुंबईहून हावडा मेल एक्सप्रेसनं अकोल्यात सोनं घेऊन आला। यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी विचारपूस करण्याच्या बहाण्यानं नोकराला बोलावलं आणि चाकूचा धाक दाखवत सोन्याची बॅग हिसकावून घेतली। पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। गोंदियातल्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कौर भागात राहणाऱ्या 35 कुटुंबांना लाखेच्या बांगड्या बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। गोंदियात मोठ्या प्रमाणात लाखेचं उत्पादन होत असून पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्यांमार्फत त्याची विक्री केली जायची। यंदा मात्र गोरेगाव तालुक्यातील वन विभागानं गावकऱ्यांना प्रशिक्षण देऊन हंगामी रोजगार निर्मितीचा मार्ग उपलब्ध करून दिला। अहमदनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली। 4.5 लाखाचा अवैध दारू टेम्पो जप्त करण्यात आलाय। टेम्पो चालक भगवान कलापुरेला अटक करण्यात आली, तर अवैध पद्धतीनं दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली। काल 13 गुन्हे दाखल करून विविध कारवाईत 8 आरोपींना अटक केली गेली। नाशकातल्या सराईत बालगुन्हेगार ऋतिक म्हणजेच पाप्या शेरगिलच्या निर्गुण हत्येप्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये 10वीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। लहान वयातच 2 हत्या करणाऱ्या पाप्या शेरगिल नाशकाच्या गुन्हेगारी जगताला चांगलाच परिचित होता। पेठरोडवरील उन्नती शाळेजवळ पाप्याचं गणेश भाला आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 विद्यार्थ्यांची भांडण झालं। या भांडणात आरोपींनी पाप्यावर चॉपरनं वार करून त्याची हत्या केली।